बारामतीमधून बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार न देणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची राहुरी पोटनिवडणुकीमध्ये उडी पाहायला मिळते। राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्राजक्त तनपुरे हे इच्छुक असल्याची माहिती समोर येते। निवडणूक लढवायची की नाही या संदर्भात उद्याच्या या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। गणेश, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते बारामती पोटनिवडणुकी संदर्भातली। यामध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची देखील उडी घेतल्याचं पाहायला मिळते। काय अधिक अपडेट? नक्कीच राहुरी मतदारसंघामध्ये आहे ते माजी आमदार प्राजक्त तनपुरे आहे ते इच्छुक असल्याचं पाहायला मिळतं। खरं तर प्राजक्त तनपुरे यांनी ही निवडणूक लढली होती, मात्र त्यावेळेस पराभव झाला होता। शिवाजी कर्डिले विजय झाले होते। मात्र आता शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना ही उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा प्राजक्त तनपुरे ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आणि याच पार्श्वभूमीवर उद्या शरदचंद्र पवार गटाची महत्त्वाची बैठक आहे ती पार पडताना पाहायला मिळते आणि याच बैठकीमध्ये राहुरीला उमेदवारी द्यायची की नाही या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा आहे ती होताना पाहायला मिळणार आहे। एकीकडे सुमित्रा पवार यांना सगळीकडून पाठिंबा बारामतीमध्ये मिळताना पाहायला मिळतं, राहुरीमध्ये देखील तशाच पद्धतीची निवडणूक व्हावी अशी देखील भूमिका आहे। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आता शेवटचा दिवस आहे आणि भाजपने या आधीच दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे। आता उद्याच्या या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेतले जातात याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे।